लेट स्टार्ट. एक खूप महत्वाचा टॉपिक, एंटायर संस्कृतसाठी 3 मार्क्स अँड कंपोजिट संस्कृत 2 मार्क्स. ओके, एक प्रश्न आहे संख्यावाचकावरती जो आपल्याला सुगम संस्कृतम इन द व्हेरी फर्स्ट सेक्शन इट इज आस्क्ड. संख्या विशेषणानी म्हणजे एक तर आपल्याला संख्या अंकात लिहायच्या असतात किंवा अक्षरात लिहायच्या असतात. द क्वेश्चन विच वी आर गोइंग टू डिस्कस टुडे इज बिट डिफरंट फ्रॉम द क्वेश्चन विच इज आस्क्ड इन द फर्स्ट सेक्शन. प्रथम विभागामध्ये जो विचारला जाणारा प्रश्न आहे तो आणि आज आपण जो बघणार आहोत तो त्याच्यामध्ये देर इज अ बिट डिफरन्स. ओके, इथे आपल्याला वाक्यामध्ये त्या संख्यावाचकाचं योग्य ते रूप वापरायचं असतं. ओके, आउट ऑफ संख्यावाचक, क्रमवाचक आणि आवृत्तीवाचक काय आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत. संपूर्ण संस्कृत असेल तर पेज नंबर 96 to 100 वी आर गोइंग टू कव्हर टुडे, अँड कंपोजिट संस्कृत असेल तर 67 to 69 आय थिंक. ओके, तर हे पेजेस जे आहेत ते आपले आज संपतील. आणि मी ज्या पद्धतीने सांगतो आहे म्हणजे बाकीचं तुम्हाला युक्ती वगैरे काही असं बाकीचं खूप काही करायची गरज नाही किंवा ते टेक्स्टबुक वाचायची पण गरज नाहीये. जस्ट ज्या पद्धतीने मी सांगतो तेवढं लिहून ठेवाल आणि तशाच पद्धतीने फक्त थोडंसं पाठ करून घ्याल. ओके, सो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय कळाली पाहिजे की संख्यावाचक नंबर्स, संख्यावाचक मीन्स व्हॉट, नंबर्स. ह्या नंबर्सचे 3 प्रकार पडणार आहेत. किती प्रकार पडतील? 3. एक संख्यावाचक, देन क्रमवाचक, एक आहे संख्यावाचक, दुसरं काय असेल? क्रमवाचक, क्रम सिक्वेन्स. याचा वर्गात पहिला नंबर आला, शेवटून होता हा भाग वेगळा. सो दुसरा नंबर, तिसरा क्रमांक, पाचवी शाळा, व्हॉट एव्हर इट मे बी. सो 2, 3, 4, 5 हे अंक झाले आणि पहिला, दुसरा, तिसरा, फर्स्ट, सेकंड, थर्ड हे काय झाले? क्रम. देन आवृत्ती, आवृत्ती इन द सेन्स फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेंटेटिव्ह म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. फ्रिक्वेंटेटिव्ह वन्स, ट्वाइस, थ्राइस, ओके, 4 टाइम्स, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, हे काय? फ्रिक्वेन्सी दाखवली जाते ना, फ्रिक्वेन्सी. काय म्हटलं जाईल याला? क्रमवाचक, सॉरी आवृत्तीवाचक. सो बेसिक डिफरन्स आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? एक संख्या म्हणजे नंबर्स. ओके, ते तर खूप सोपं आहे, संख्या. सेकंड इज क्रम मीन्स सिक्वेन्स, क्रमवाचक. ओके, सिक्वेन्स. अँड थर्ड वन इज फ्रिक्वेंटेटिव्ह, दॅट इज आवृत्तीवाचक. आवृत्ती किती वेळा ती गोष्ट पर्टिक्युलरली घडलेली आहे, एकदा, दोनदा, त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला कळते. सो 3 प्रकारची संख्यावाचक असणार आहेत, एवढं आपल्याला लक्षात पाहिजे. प्रत्येकदा मी रिपीट करतोय, मी परत एवढ्यासाठी सांगतोय की हा डिफरन्स जर कळाला तरी आपलं बऱ्यापैकी काम होऊन जाईल. पहिली गोष्ट संख्यावाचक, दुसरं क्रमवाचक आणि तिसरं आवृत्तीवाचक. असे संख्यावाचकाचे किती प्रकार पडतात? 3. सो आणि पाठही करताना ही एक आणखी महत्वाची गोष्ट, मी एक जे महत्वाची गोष्ट सांगतोय सुरुवातीला तेवढं जरा नीट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आपल्याला टेक्स्टबुक मधले जे काही 96 to 100 त्याच्यातलं जे 100 म्हणजे जिथे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी दिलेलं तेवढंच एक पेज आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि कंपोजिट संस्कृतचं 69 पेज नंबर, इफ आय एम नॉट रॉंग, 69, एम आय राईट? चेक इट आउट. जे कोणी संयुक्त संस्कृतचे, संपूर्णच मला माहिती आहे, संयुक्त, प्लीज चेक इट आउट. Is it not 69 exercise of संख्या विशेषणानी? Yes sir. Yes or no? जे कोणी संयुक्तचे विद्यार्थी आहेत टेक्स्टबुक चेक करा पटकन. काय पेज नंबर आहे की नाही तुमच्या पुस्तकाला? ठीक आहे की नाहीच आहे? संयुक्तचं कोणीच नाही का आपल्यामध्ये? अथर्व, रघुवंशी, आय थिंक नाही. एंटायर. ओके, ठीक आहे. जे कोणी संयुक्तचे असतील तुम्ही तुमचं पेज नंबर चेक करून घ्या. संख्या विश्वम किंवा संख्या विशेषणानी समथिंग काहीतरी हेडिंग असेल. मोस्ट वेल ते 69 और 59 समथिंग काहीतरी त्या दोघांपैकी असलं पाहिजे. सो ते जे काही आहे कंपोजिटला 2 मार्क्स साठी आहे, एंटायरला 3 मार्क्स साठी. अभ्यास मात्र सेमच करायचा आहे. ओके, अभ्यास मात्र सेमच करायचा आहे तो. आणि विचारले जातात ते 20 पर्यंत. कितीपर्यंत विचारले जातात? 20. सो आपण लर्न करताना काय करणार? इथे लिहितोय संख्या विशेषणानी. माझ्यासोबत लिहित चलाल तर वेळ वाचेल. संख्या विशेषणानी. संख्या विशेषणानी. सो संख्या विशेषणांमध्ये
तिथे मी आता 4 कॉलम करतोय. मूळ संख्या, थोडस नीट लक्ष द्या, पहिल्यापासून सोपं पडेल. इथे मी लिहितोय पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुल्लिंग, स्त्रीलिंग अँड नपुंसकलिंग, मॅस्क्युलाइन, फेमिनाइन, न्यूटर. बोला, मूळ संख्या येतील का सांगता? मूळ संख्या सांगता येतील? बोला. 1 to 10. किती सोपं आहे. 1 to 20. 1 to 10 नाही, 1 to 20. एकम द्वे त्रीणि नाही चत्वारि. नाही, एकम रूप झालं. एकम रूप झालं. मूळ संख्या काय येईल? एक. एक. त्याच्यानंतर द्वी. ह्या मूळ संख्या चालू आहेत. आता तुम्ही जे पाठ केलं असेल ना, एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच वगैरे, ते कुठे, म्हणून मी मग तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुमचं लक्ष असेल तर. सुगम संस्कृतांमध्ये जिथे विचारले जाणार तिथे आपण एकम द्वे त्रीणि वगैरे बोलतो. आता आपण काय शिकतोय? मूळ संख्या, म्हणजे वाक्यात वापरताना ते कसं वापरायचं ते आपण इथे बघतोय. सो एक, द्वी, त्री, देन चतुर. चतुर. हे जरा 4 नीट पाठ करा, बाकी पुढे काही एवढा प्रॉब्लेम नाहीये. एक, द्वी, त्री, चतुर. पटकन पाठ करून घ्या. आता मी जेव्हा म्हणतो पाठ करा, याचा अर्थ होतो पाठ करा. जे विद्यार्थी व्हिडिओच्या माध्यमातून शिकतायत, पॉज द व्हिडिओ, मेमोराइज फर्स्ट अँड देन मूव्ह ऑन. अदरवाईज मग गडबड होईल. नंतर मी डायरेक्ट पटपट सांगेन की मूळ संख्याला हे करा, मूळ संख्याला ते करा, मग काहीच कळत नाही. मूळ संख्या म्हणजे काय? ब्लँक. असं नको होऊन जायला. सो एक, द्वी, त्री, चतुर. एकम द्वे त्रीणि चत्वारि, हे काय आहेत? रूप. अरे हे कशासाठी लागतील? नंबर्स टू लेटर, लेटर्स टू नंबर. फर्स्ट सेक्शन सुगम संस्कृतांमध्ये जो विचारला जाणारा प्रश्न आहे आपल्याला, तिथे आपल्याला हे लागेल. एकम द्वे त्रीणि चत्वारि. आता आपण काय बघतोय की वाक्यात जेव्हा वापरलं जाईल तेव्हा कसं लिहायचं. वाक्यात जेव्हा वापरलं जाणारे संख्या, तर त्यावेळी आपल्याला उत्तरं कशी लिहायची आहेत. 2 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे कंपोजिटला, आणि 3 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे अधोनिर्दिष्ट आकृती कुरुतामध्ये पंचम विभाग, त्यामध्ये कसं आपण सोडवायचं ते बघतोय. सो ट्राय टू मेमोराइज क्विकली. एक, द्वी, त्री, चतुर. एक, द्वी, त्री, चतुर. एक, द्वी, त्री, चतुर. एक, द्वी, त्री, चतुर. आय थिंक होऊन जायला पाहिजे. त्याच्यानंतर खूप सोपं आहे. पंच, षट और षड. षट और षड. देन सप्त. हे सोपं आहे. पुढे नाही मला वाटतं की प्रॉब्लेम येईल म्हणून. अष्ट, नव अँड दश. आय डोंट थिंक की पुढे कोणाला काही प्रॉब्लेम येईल. पंच, षट, षड, सप्त, अष्ट, नव, दश. कारण तिकडे पण तसंच आहेत ना, संख्यावाचक जी शिकवली तिकडेही तसंच आहेत. त्याच्या ह्याच्या पुढेही काही एवढा प्रॉब्लेम नाहीये. कुठे? एकादश, द्वादश, त्रयोदश. आय होप की हे प्रत्येकाचं पाठ असेल. म्हणजे असं तर कोणी नाही ना की याला ज्याला हे पण पाठ नाहीये. आहे का असं कोणी? नाही. तू सगळ्यांच्या वतीने म्हटली का? नाही. कोण बोललं? कोण बोललं नाही? आता नवदशानंतर येतो विंशती, पण मी ती इकडे लिहितोय. तुम्ही ना काय इथे लिहू. तुम्ही खाली लिहा. माझ्याकडे जागा संपली त्याच्यामुळे मी खाली इकडे बाजूला लिहिलंय विंशती. तुम्ही मात्र नवदशाच्याच खाली विंशती लिहा. नाही कोण बोललं इतक्यात? अरे नाही कोण बोललो इतक्यात मोठ्याने? काय आवाज बसला की काय? अरे नाही कोण बोललो इतक्यात? मी मगाशी म्हणालो सगळ्यांच्या वतीने वगैरे. डोंट फील बॅड. काही नाही करणार आहे. विचारतो व्यक्त, रागवत नाही. सायली, सायली बोल बरं. न बघता हे, चल पटकन. न बघता, बघून नाही बोलायचं. एक, द्वी, त्री, चतुर. पंच, षट, षड, सप्त, अष्ट, नवदश, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशती. सो सिंपल. नाही सिंपल नाही, पहिलीपासून पाठ करताय ना. चला बोला पटकन. हे पाठ करा, त्याशिवाय मी पुढे नाही जाणार आहे. चलो, एकदम सोपं आहे. एक, द्वी, त्री, चतुर. पंच, षट, षड, सप्त, अष्ट, नवदश.
एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशती. ओ माय गॉड. चला पटकन प्रत्येकाने म्हणून दाखवा, त्यानंतरच मी पुढे शिकवेल, अदरवाईज पुढे जाणारच नाही आपली गाडी. 20 पर्यंत पण पाठ नाही का? हा ऑब्व्हियसली कंपोजिटला पण आहे. कंपोजिटला 2 मार्कांना आहे, संपूर्णला 3 मार्कांना आहे. पाठ सगळ्यांना करायचंय. कृतिका बोल बरं, हे पाठ आहे का 20 पर्यंत तरी ऍटलिस्ट? काय करतायत हर्ष? ओम बोल चल. एक द्वि त्रि चतुर पंच षट षड सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशती. व्हेरी गुड. बघून बोललोस का? नाही. नक्की? हो. ओके. हर्ष बोल बरं. 1 2 3 4 5 षट षड सप्त अष्ट नवदश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशती. व्हेरी गुड. व्हिडिओ ऑन करून बोल आता. 1 मिनिट सर. चला एवढं काय मेकअप करायला गेलं काय? 1 2 3 बोल. 4 5 बोलू सर. हा बोल बोल बरं एकदा. 1 2 3 4 5 षट षड सप्त अष्ट नवदश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशती. व्हेरी गुड. खूप थंडी पडली काय? आमच्याकडे नाही एवढी थंडी. देवेन बोल चल. कोणी हातवरती कोणी केलं का? बोलू. हा बोल. 1 2 3 4 5 षट सप्त अष्ट नवदश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशती. व्हेरी गुड. जे कोणी व्हिडिओच्या माध्यमातून शिकताय प्लीज मेमोराइज इट फर्स्ट अँड देन मूव्ह ऑन, नाही तर मग गडबड होऊन जाते, पुढे काहीच कळत नाही. जे विद्यार्थी बोललेले नाहीये त्यांचं सुद्धा सगळ्यांचं पाठ पाहिजे. जे लाईव्ह लेक्चर अटेंड करतात प्लीज मेमोराइज इट प्रॉपरली. 1 2 3 खूप सोपं आहे ना. 1 2 3 4 5 षट षड सप्त अष्ट नवदश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशती. हा 8वी पासून आपण लर्न करतोय. हा बोला सर पेपर दाखवले संस्कृतचे 80 पैकी 74 आहे. व्हेरी गुड. कॉंग्रॅट. 6 मार्क कशात गेले मग एवढे? सर हे संख्या विशेषण आणि मध्ये व्हेरी गुड. शिकवतोय बघ आता. आणि पूर्वकालवाचक निष्कर्ष आहेत त्याच्यात. का बरं पूर्वकाल वाचकांचं आता मागच्याच आठवड्यात लेक्चर झालं ना रे? सर पेपर असे आधी नाही झाले ना. हा पेपर आधी झाले ठीक आहे, पण शिकवलं तेव्हा तरी कळालं का? ते अजूनही नाही गेलंय सर, ते- डोक्यावरनं पाणी? नाही ते पाहिलं नव्हतं, बरं नव्हतं. आता पाहिलं ते सर लेक्चर. बरं ठीक आहे. व्यवस्थित करा. आधी ना धातुसाधित विशेषण, त्याच्यानंतर क्रियापद विचार, त्या सिरीज पूर्ण करा, व्यवस्थित समजून घ्या, आणि त्याच्यानंतर पूर्वकाल वाचकाचं लेक्चर बघा, म्हणजे जास्त त्रास नाही होणार, पटकन कळून जाईल. नाही तर मग खूप गडगड राहते, काहीच कळत हो नाही. सर. आणि हे तर खूप सोपं आहे, प्रचंड सोपं आहे. संख्या विशेषणांचे 3 मार्क म्हणजे अगदी फालतू आहे. एकदम सोपं काम आहे. काय करायचं, इथे मूळ संख्या पाठ करून घ्यायच्या. मूळ संख्या पाठ झाल्या म्हणजे असं समजा तुमचं 50% काम झालेलं आहे, मोर दॅन 50% म्हटलं तरी चालेल. काय करायचं याच्यानंतर 1 ते 4 आहे ना लिंगानुसारची रूप पाठ करून ठेवायची. 1 to 4. ओके. लिंगानुसारची रूप, लिंगानुसार इन द सेन्स ते पण खूप सोपं आहे. देवन माला बघा ना, एक एका एकम, देव माला आणि वनम, एक एका एकम. मला नाही वाटत काय असं पाठ करण्यासारखी गोष्ट आहे ती. एकदम सोपं आहे. एक एका एकम, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग, एक एका एकम. होईल की नाही होणार पाठ? खूप सोपं आहे ना. एक एका एकम. किती जणांचं पाठ झालं? अरे एवढं सोपं आहे ते. एक एका एकम पाठ करायची गोष्ट आहे ती. गुड. ऑलमोस्ट ऑल. छान. त्याच्यानंतर हे पण खूप सोपं आहे. द्वौ द्वे द्वे, द्वौ द्वे द्वे, द्वौ द्वे द्वे. एकदम सोपं आहे. एक एका एकम, द्वौ द्वे द्वे. सच अ सिंपल टास्क. एक एका एकम, द्वौ द्वे द्वे. प्लीज ट्राय टू मेमोराइज. एक एका एकम, द्वौ द्वे द्वे, एक एका एकम, द्वौ द्वे द्वे, एक एका एकम, द्वौ द्वे द्वे. त्रयः तिस्रः त्रीणि. त्र नाही बरं का. हा बरेच जण याला त्र लिहितात. त्र नाही हा. स्र स्र. तिस्रः आणि त्रीणि, त्रींची वेलांटी वगैरे लक्षात ठेवा. त्रयः तिस्रः त्रीणि, त्रयः तिस्रः त्रीणि,
त्रयः तिस्रः त्रीणि, थोडं नीट पाठ कराल. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. सच ए सिंपल टास्क. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. किती जणांचं पाठ झालं? हो माय गॉड, करता काय मग तुम्ही इथे? हा चल बोल, हात कोणी वरती केलाय? एकः एका एकं द्वौ द्वे द्वे त्रय तिस्रः त्रीणि. व्हेरी गुड. दर्शन बोल. सर मीच बोललो. हा तूच हात वरती केलेलं होतं का? अजूनही हात वरती दिसतोय तिथे म्हणून. हा अजून कोण बोलेल दुसरं? एकदम सिंपल आहे ना रे. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. हा बोला, दुसरा कोणी हात वरती केलाय? हर्ष. एकः एका एकं द्वौ द्वे द्वे त्रय त्रिस्तः त्रीणि. व्हेरी गुड. गायत्री बोलता येईल? सो सिंपल. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. प्लीज मेमोराइज, प्लीज मेमोराइज. परत नंतर पाठ होत नाही मग. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. बोल देवेन. एकः एका एकं द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. जे विद्यार्थी व्हिडिओच्या माध्यमातून बघताय, पॉज द व्हिडिओ, मेमोराइज अँड देन मूव. हा तरच पुढचं बघा, नाही तर पुढे तसा काही उपयोग नाहीये. आणि शेवटचं एवढं पाठ करा 4 साठी. चत्वारः चत्वारः चतस्रः. जसं तिस्रः होतं तसं इथे चतस्रः होईल. आणि चत्वारी. बस झालं काम आपलं. चत्वारः चतस्रः चत्वारी. चत्वारः चतस्रः चत्वारी. चत्वारः चतस्रः चत्वारी. चत्वारः चतस्रः चत्वारी. एकदम सोपं आहे. चत्वारः चतस्रः चत्वारी. चत्वारः चतस्रः चत्वारी. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. चत्वारः चतस्रः चत्वारी. एवढं अवघड आहे? किती सोपं आहे. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. चत्वारः चतस्रः चत्वारी. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. चत्वारः चतस्रः चत्वारी. एवढा जीव काढून शिकवतोय. पाठ करा. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. चत्वारः चतस्रः चत्वारी. ट्राय टू मेमोराइज विथ मी. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. चत्वारः चतस्रः चत्वारी. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. चत्वारः चतस्रः चत्वारी. अरे मंद असेल ना त्याचं पाठ होऊन जाईल. हा चला बोला, कोण बोलेल? तेच तेच व्यक्ती नका बोलू रे, बाकीचे पण आहेत ना लेक्चर्स मध्ये. चला पटकन. नवीन कुणी? गायत्री झुंजरे, ओम कासव, अजून कोण आहे? सायली. सगळे पार्टिसिपेंट बघू द्या एकदा. चला अर्चित, द्रोण. हा बोला ना मग आता. एवढा अवघड आहे का? एकः एका एकं द्वौ द्वे द्वे त्रय तिस्रः त्रीणि. चत्वारः चतुष्टय चत्वारि. व्हेरी गुड. मी हे खूप सोपं करून सांगतोय. ज्याला हे पण पाठ होत असेल ना, मग त्याने शाळेत शिकवतील ते बघून घ्या, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण मग कळण्याची किंवा समजून घेण्याची जबाबदारी माझी नाही, जर तुमच्याकडनं एवढं पण पाठ होत नसेल. मी खूप काम सिम्प्लिफाय केलेलं आहे. मी परत परत सांगतोय. 96, 97, 98, 99 अँड 100 कुठलंच पेज वाचायची गरज पडणार नाही. 3 मार्क्स एकदम इझी. एवढं पाठ करा फक्त. मी जेवढं सांगतोय मी खूप सिम्प्लिफाय आणि प्रिसाइज करून देतोय. तेवढंही पाठ नाही करत कसं होणार मग? कंपोजिट संस्कृत 66, 67, 68, 69 समथिंग. हा पेजेस लर्न होईल. कृतिका, काय पेज नंबर तुमचं संख्या विश्वमचं, संख्यावाचकानीचं? तुझं कंपोजिट आहे ना? सर 1 मिनिट. चला तोपर्यंत बाकीचं कोणीतरी बोलून दाखवा. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रय तिस्रः त्रीणि. चत्वारः चतस्रः चत्वारी. जे व्हिडिओच्या माध्यमातून शिकताय प्लीज मेमोराइज. सायली बोला. एवढ्या लवकर जाग आली आपल्याला. एकः एका एकं द्वौ द्वे द्वे त्रयः तिस्रः त्रीणि. चत्वारः चतस्रः चत्वारि. चतस्त्र नाहीये, स्र येतो. स्त्र वेगळा आणि स्र वेगळा. ते लिहाल तर मार्क जातील, स्त्र लिहाल तर मार्क जाईल. बोल कृतिका, पेज नंबर किती आहे? कशी लोक तर सर 68, 68, 69. 68, 69. त्याच्या आधी काय मग 66 आणि 67 वर? हा ते क्रमवाचक आहे आणि त्याच्या पुढचं संख्यावाचकच भेटत समूहवाचक होतं सगळं. आहे. हो, हे सांगितलं ना मी की हे सगळे प्रकार कशाचे आहेत? संख्यावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक. हे सगळे संख्या विशेषणांचे प्रकार आहेत जे आपल्याला इथे सेंटेन्सेस मध्ये लागणार आहेत.
आय होप, आय एक्सपेक्ट, आय अज्युम, आय बिलीव्ह, ऑनेस्टली हे पाठ झालं असेल एवढं तरी. आता पाठच्या पुढे आपल्याला तसं काही करायची गरज नाहीये. मी जे आता पाठ करून घेतलं ते पाठ समजून घ्या नीट, नंतर परत युक्ती सांगेन, मग परत कळणार नाही. असं नको व्हायला. सो आपण काय केलं, सगळ्यात आधी मूळ संख्या पाठ केल्या. एक, द्वि, त्रि, चतुर, पंच, षट, षड, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशती. राईट, मूळ संख्या आपण मेमोराईज केल्या. त्याच्यानंतर आपण 1 ते 4चे लिंगानुसारची रूप पाठ केली. एकः एका एकम, द्वौ द्वे द्वे, त्रयः तिसरः त्रीणि, चत्वारः चतस्रः चत्वारि. इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे. राईट, आता आपण पुढे जातोय. जाऊयात आपण आता पुढे कशाकडे, क्रमवाचकाकडे. संख्यावाचक झाली. हे सगळे संख्या विशेषणाची प्रकार आहेत. संख्या विशेषणाचे प्रकार. पहिला प्रकार काय, संख्यावाचक. दुसरं क्रमवाचक, आणि तिसरं असणार आहे आवृत्तीवाचक. सो दिस इज क्रमवाचक. क्रम कसं सांगता मला सांगा. क्रम, सिक्वेन्स कसं सांगतात मराठीवाल्यांचा पटकन येईल. क्रम कसं सांगतात. क्रम माझा वर्गात First, पहिला second, नंबर third. आला. पहिला हा, दुसरा, फर्स्ट, सेकंड, द्वितीय, थर्ड. तृतीय. हो ना, माझा वर्गात पहिला नंबर आला. चतुर्थी, विचारलं पंचमी. किती मुलं होते, एकटाच होतो. बरोबर आहे. सो पहिला, दुसरा, तिसरा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, दिस इज क्रम. संस्कृत मध्ये क्रम कसं सांगतात. प्रथमा, द्वितीय, तृतीय. एक ती विभक्ती झाली. ते स्त्रीलिंगी रूप आहेत ऍक्च्युली. संस्कृत मध्ये क्रम कसा होईल. प्रथम, प्रथम, द्वितीय. विभक्ती तुम्ही पाठ केलेल्या असतील तर हे काही एवढं असं पाठ करण्यासारखं अवघड नाही. प्रथम, द्वितीय, त्यानंतर तृतीय, त्यानंतर एक मिनिट, तुम्ही लिहिताना काय करा, हे एका पेजवर लिहाल. एवढंच लिहायचं, याच्या पुढे काही लिहायची गरज नाही. डॅश डॅश करून दिलं तरी हे नेक्स्ट पेज वरती लिहायचं. क्रमवाचक त्याच पानावरती खाली जागा आहे म्हणून लगेच सुरू केलं असं करू नका. तृतीय, त्यानंतर काय येईल, चतुर्थ, त्यानंतर पंचम, त्यानंतर षष्ठ, त्यानंतर सप्तम, त्यानंतर अष्टम, त्यानंतर नवम अँड दशम. इफ यू ऑब्झर्व, एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, काय केलेलं आहे इथे, मूळ संख्यांना फक्त म जोडलेला आहे. 5च्या पुढे फक्त म जोडतात. 6 सोडलं तर पंचम, सप्तम, अष्टम, नवम, दशम. झालं. क्रमवाचक बनवणं खूप सोपं आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ हे शब्द त्यांना युजली ऐकलेलेच असतील की नाही, असं काही ऐकलेलंच नाही. फक्त ब्रह्मा, विष्णू, महेश संस्कृतमध्ये 3 शब्द माहिती, बाकी नाही काय माहिती. असं काही आहे का. पहिले 4 तर ऐकलेत की नाही. मख्खासारखे बसू नका. हो. ऐकलेत ना. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ. चतुर्थ क्रमांकाला चतुर्थ श्रेणी, तृतीय श्रेणी, प्रथम श्रेणी. रेल्वेने प्रवास करता की नाही. रेल्वेच्या मागे मालगाडीच्या डब्यात जाऊन बसून जाऊन प्रथम, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. नाही असं काही. सो हे तर माहितीच असेल. त्याच्या पुढे म जोडत जायचं बघा. मूळ, म्हणून मी तुम्हाला म्हटलं मूळ संख्या पाठ करा. आणि षट, षडचं लक्षात ठेवायचं. षष्ठ. 11च्या पुढे 11 ऑनवर्ड्स क्रमवाचक and संख्यावाचक are same. Please listen attentively. 11च्या पुढे संख्यावाचक आणि क्रमवाचक काय आहेत, सेम. सेम इन द सेन्स काय, नो डिफरन्स. नाहीत. एकच आहे. तेच त्याच्या खाली लिहायचंय. मग अशा सारख्या इथे असं तोरण घालायचं नाही त्याला. तिथे तुम्ही व्यवस्थित लिहाल. मी इथे जरी असं करून दाखवलंय, तुम्ही लिहिताना मात्र व्यवस्थित लिहा. कसं होईल आता क्रमवाचक बोलायला लावलं तर सिंपल. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशती. किती जणांचे पाठ झाले क्रमवाचक. हे काय पाठ करायची गोष्ट आहे का. रसिका बोल. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशती.
व्हेरी गुड, छान बोललो. फक्त नाही पंचम षष्ठ असं बोलायचं नाही. पंचम षष्ठ सप्त असं नाही बोलायचं. का बरं? ते पूर्ण आहेत. पंचम सप्तम अष्टम नवम दशम अशा प्रकारे बोलायचं. ठीक आहे. म बोलताना पूर्ण बोलायचं, नाही तर तो हलंत वाटेल आपल्याला. पंचम षष्ठम सप्तम असं नाही इथे. ठीक आहे. बोलताना तो मग कम्प्लीट बोलायचा. इट्स सो सिम्पल. आणखी कोणाला बोलायचंय? बोल दर्शन. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम षष्ठ सप्तम अष्टम नवम दशम एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशती. व्हेरी गुड, छान बोललोस. हे एका पेजवर लिहिलं जाईल, हे एका पेजवर लिहिलं जाईल. आता इथे नीट लक्षात ठेवायचं. इकडे जेव्हा त्याची पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंगात रूप बनतील, ही झाली मूळ. त्याच्यानंतर पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग, ह्याच्यात जेव्हा त्याची रूप बनणार, नीट कान उघडे ठेवून ऐका मी काय बोलतो. मी परत सांगणार नाही. काय करायचं? पुल्लिंगात फक्त विसर्ग द्यायचा. हे मूळ क्रम आहे ना, हा मूळ क्रमवाचक आहे. मूळ इकडे मूळ संख्या होतं तसे ते मूळ क्रमवाचक आहे. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ. आता मी काय बडबडलो? जर पुल्लिंगात क्रमवाचकाचं रूप बनवायला आलं तर आपण त्याला फक्त आणि फक्त काय करणार? विसर्ग देणार. बोला मग पुल्लिंगात काय होईल? प्रथमः द्वितीयः तृतीयः चतुर्थः पंचमः षष्ठः सप्तमः अष्टमः नवमः. काय करतायत सोनवणे सर? विसर्ग देताय फक्त. विसर्ग देताय. ऍडिंग Very विसर्ग. good. ऍडिंग विसर्ग. नपुंसकलिंग असेल फक्त अनुस्वार द्यायचा आहे. दॅट्स इट. प्रथमम द्वितीयम तृतीयम चतुर्थम पंचमम षष्ठम सप्तमम अष्टमम नवमम दशमम एकादशम द्वादशम. लाईक वाईज इट विल गो ऑन. समजतंय का? येस. इकडच्या सारखं पाठ नाही करायचंय ना. तरी पण कोणाला इच्छा आहे? नाही सर करू थोडं पाठ करू आम्ही. आता प्रथमम असं पाठ करतो सर. जसं इकडे पाठ केलं ना आम्ही, एक एका एकम द्वे द्वे असं सांगा आम्हाला पाठ करायला. रिकामं काम वाढवा म्हणजे मग आम्ही करू. अदरवाईज सोपं केलं तर आम्ही नाही लक्षात ठेवणार. येईल का हे लिहायला खाली असं की लिहून देऊ सगळं? प्रथम येईल सर. येईल ना? आता येईल. नंतर मग मी नोटबुक मागवल्या की तसंच पाठवून देतात होमवर्क बिना लिहिता. इकडे विसर्ग देणार, इकडे अनुस्वार देणार. इकडे काय करायचं? पहिले 3 आकारांत बनतात, त्याच्या पुढे दीर्घ इकारांत बनतात. पहिले 3 इन द सेन्स प्रथमा द्वितीया म्हणजे हे आकारांत बनले. प्रथमा द्वितीया तृतीया. आणि ह्याच्या पुढे काय होणार? दीर्घ इकारांत बनते. जे काही आहेत ते सगळे दीर्घ इकारांत. दीर्घ इकारांत इन द सेन्स त्याला दुसरी वेलांटी येणार. चतुर्थी. बोलता का? आता मीच बोलू सगळं. पंचमी. व्हेरी गुड. पुढे षष्ठी. व्हेरी गुड. पुढे सप्तमी. व्हेरी गुड. काय करतोय मग आता आपण? पहिल्या 3ला आकारांत, त्याच्या पुढे दीर्घ इकारांत. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी कब्बशी. सांगतोय सगळीकडे दीर्घ इकारांत बनेल. जमेल की नाही जमणार? हो म्हणत त्याला पटकन जमेल ना? जमेल. सो संख्यावाचक सोपे की क्रमवाचक सोपे? क्रमवाचक. क्रमवाचक सोपे. व्हेरी गुड. आता याही पेक्षा सोपं म्हणजे या दोघांपेक्षाही सोपं असं जर काही असेल तर माझ्या लेखी आहे आवृत्तीवाचक. फ्रिक्वेंटेटिव्ह. these are cardinals. these are इंग्लिश मध्ये जे असतील, जे इंग्लिश मिडियमचे, these are cardinals, these are ordinals and then frequentatives. सो आवृत्तीवाचकाचं सूत्र प्रचंड 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 सोपं आहे. काय सोपं आहे? इट सेज मूळ संख्या प्लस वारम. दुसरं पण एक आहे पण मी सांगत नाहीये. कृत्वह पण येतं कधी कधी. कृत्वह त्याची काही गरज नाही. अननेसेसरी कशाला कन्फ्युजन क्रिएट करायचं. आधीच आहे ते काही कमी आहे. बरोबर. आवृत्तीवाचक हे झालं त्याचं सूत्र. किती जणांना कळालं काय आवृत्तीवाचकाचं सूत्र? किती जणांना कळालं? अरे आवृत्तीवाचकाचं सूत्र नाही कळत म्हणून मी केव्हाच सांगत होतो मूळ संख्या पाठ करा, मूळ संख्या पाठ करा. ऐकतच नाही कोणी आपलं.
चला मग समजा मला सांगायचंय 7चं आवृत्तीवाचक काय होईल. 7च्या मूळ संख्येला सप्तवारम. म्हणतात सप्त. सप्तवारम. जोडेल वारम. इट हॅज बिकम सप्तवारम. दॅट्स इट. झालं पाठ. आता बघा कसं बनेल आवृत्तीवाचक. तुम्ही लिहाल बरं का इकडे, मी इथे लिहिलेलं नाहीये, मी म्हणजे पुढे लिहित नाहीये, बट यू हॅव टू राईट डाऊन. कसं होईल. एकवारम, द्विवारम, त्रिवारम, चतुर्वारम. चतुर्वारमच्या केसमध्ये हा रताळ्याचा रफारात जाईल, तेवढं लक्षात ठेवा. पंचवारम, षटवारम किंवा षडवारम, सप्तवारम, अष्टवारम, नववारम, दशवारम, एकादशवारम, द्वादशवारम, त्रयोदशवारम, चतुर्दशवारम, पंचदशवारम, षोडशवारम, सप्तदशवारम, अष्टादशवारम, नवदशवारम, विंशतिवारम. जेवढे असतील तेवढे वारम. कळालं. किती जणांना कळालं मी काय बडबडलो एवढ्या वेळ. हा, आता जर तुम्हाला एवढं कळालेलं आहे की 3 प्रकार असतात संख्या विशेषणांचे, एक संख्यावाचक, क्रमवाचक अँड आवृत्तीवाचक. दॅट्स इट. वी आर डन हिअर. संपलंय, काम संपलंय. याच्यापेक्षा बाहेर काहीच नाही ना. हा जो बोर्ड दिसतोय टेक अ स्क्रीनशॉट. ह्याच्या बाहेर काहीही विचारलं जाणार नाही. हा, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्य एवढंच जग आहे आपलं असं समजा. हा, याच्या बाहेर विचारलं जाणार नाही. आता हे सगळं झालं. मी आता संख्यावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक हे शिकवलं. आता प्रश्न येतो, सर परीक्षेत काय करायचं. दॅट इज मच मोर इम्पॉर्टंट क्वेश्चन, राईट. परीक्षेत काय करायचं. परीक्षेत आपल्याला काय करायचंय. मी दोन्ही प्रकारचे सांगतो. कंपोजिट संस्कृत तुमच्या क्वेश्चनचं फॉर्मॅट वेगळं आहे. इंटायर संस्कृत तुमच्या क्वेश्चनचं फॉर्मॅट वेगळं आहे. अदरवाईज स्टडी तर तुम्हाला दोघांनाही सेमच करायचं. मी पहिले संपूर्ण संस्कृत सांगतो, नंतर कंपोजिट संस्कृत सांगतो, कारण कंपोजिट मध्ये क्वेश्चन म्हणजे गोष्ट सोपी होणार आहे. संपूर्ण संस्कृत तुम्हाला ना कंसामध्ये अंक दिलेला आहे. कंसामध्ये अंक दिलेला असतो. क्वेश्चन पेपर ज्यांचं कोणाचे झाले असतील, टर्मिनल सेमिस्टरचे क्वेश्चन पेपर असतील तुमच्याकडे, तर मी बोलतोय ते कळेल तुम्हाला. कंसामध्ये संख्या अंक दिलेला असतो आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं क्रमवाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, संख्यावाचक. किती जणांना असा एक्सपिरियन्स आलाय. हा सर असं काहीतरी दिलेलं होतं बरं का. आपल्याला आलं नाही तो भाग वेगळा, दिलेलं होतं बरं का तिथे. आलं होतं सर, आलं होतं. अनुभव आला ना. आणि कसा होता तो. चांगला होता की वाईट होता. वाईट होता. चांगला. खूप वाईट होता. घरीच कोणाला दिले चांगला होते सर पेपर. होता? घरीच दिले होते. हा पण फॉर्मॅट तर होतं ना. हो. हा, पण मग ते सोडवताना कसा अनुभव आला. चांगला आला की वाईट आला. वाईट. काय विचारताय आपण, काय दिलं आम्हाला. हा, हे बघा अशा फॉर्मॅटमध्ये संपूर्ण संस्कृत सांगतोय मी. अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो प्रश्न राहणार आहे, राईट. अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला तो प्रश्न राहील की इथे अंक दिलेला आहे आणि इकडे तुम्हाला लिहिलेलं असतं संख्यावाचक, आवृत्तीवाचक, वॉटर इट मे बी. आता मी स्ट्रॅटेजी डिस्कस करताना आय विल फर्स्ट डिस्कस दी स्ट्रॅटेजी ऑफ एंटायर संस्कृत अँड देन कंपोजिट संस्कृत. की उलटा करायचं. आधी कंपोजिटचं सांगू आणि मग एंटायरचं सांगू, असं करू का. येस. हो नाही, सर. पण तसं नाही करणार. तसं नाही करणार मी. सो एंटायरची आपली संख्याच असते ना. कंपोजिट थोडा वेळ वाट बघा तुम्ही. आता एंटायरची स्ट्रॅटेजी खूप सिंपल. नाउ वी आर टॉकिंग अबाउट स्ट्रॅटेजी अँड बिफोर आय डिस्कस स्ट्रॅटेजी आय अज्युम, आय प्रिझ्युम, आय बिलीव्ह, आय ऑनेस्टली बिलीव्ह हे तुमचं सगळं पाठ झालेलं आहे. अदरवाईज इट्स ऑफ नो यूज. मी जी युक्ती सांगेन काही एक कामाची नाही आपल्या. आता सगळ्यात सोपं काय मला सांगा पटकन. झालं. आवृत्तीवाचक. मग काय करायचं. ह्या 6 ऑप्शन्स मध्ये 6 ऑप्शन्स असतात, सॉरी 5 ऑप्शन्स असतात. 5 पैकी आपल्याला 3 लिहायचे असतात. मग काय केलं पाहिजे आपण. या 5 मधले कोणकोणते आवृत्तीवाचक आहे ते पहिले शोधा, राईट. आवृत्तीवाचकाचे जे कोणते उदाहरण असतील. आता फॉर एक्झाम्पल बघा, हे लास्ट एक्झाम्पल. मया नंतर इथे 1 आहे. अपि विदेश यात्रा न कृता आणि कंसात दिले 1 आणि पुढे म्हटलं आवृत्ती. माझं उत्तर काय असलं पाहिजे. एकवारम. दॅट्स इट. एक वारम. दॅट्स इट. सो सिंपल, सो सिंपल. कमीत कमी एक तर आवृत्तीवाचक असतच असतं. कमीत कमी, लिस्ट टू लिस्ट. तसं ते दोन्ही येऊन जातात, पण लिस्ट टू लिस्ट आपल्याला एक तरी आवृत्तीवाचक असणार. आणि त्याचा मार्क ज्याचा जाईल, म्हणजे ज्याने आवृत्तीवाचक चुकवलं, काही भविष्य नाही त्या व्यक्तीला. हा, जर आपल्याला आवृत्तीवाचक लिहिता येत नसेल तर. सो इथे आता टेक्स्टबुक मध्ये काय करायचंय. इथे शेवटचं सेक्शन बघा पहिले. पेज नंबर दिसतंय ना प्रत्येकाला. हो. हा, बरोबर. आता बघा काय करायचंय तुम्हाला. तिथे सप्ताहस्य 3 म्हटलेले वरती. ऑब्व्हियसली त्यांनी आवृत्तीवाचक म्हटले, म्हणजे ही सगळी वाक्य आवृत्तीवाचकाची. सो
सप्ताहस्य कंसात म्हटले ते वाक्य काही पण असू द्या, वाक्याने काही फरक पडत नाही. कंपोजिट वाक्याने फरक पडणार आहे तुम्हाला, थांबा. एंटायर आपल्याला वाक्याने काही फरक पडत नाही. बोला मग पटपट उत्तर. काय येईल पहिल्याचं उत्तर? त्रिवारम. ज्याला उत्तर येत नसेल, बाप रे बाप. हा, घराबाहेर जायचं, आपल्या उंबऱ्यात एखाद दगड असेल ना, घ्यायचा आणि डोकं आपटायचं त्याच्यावर, दगड फुटेल. आपलं डोकं नाही. हा, एवढं निगरगट्टे आपण, काहीच कळत नाही म्हणजे. हा, बोला. सेकंड 9 संख्या. नववारम. नववारम. व्हेरी गुड. सेल्फी काढून टाका बरं का दगड फुटल्याची. पुढे एक आणि पुढे म्हटलंय पर्यटन. एकवारम. वाक्याचा काहीतरी संबंध आहे का? हो. नाही. वाक्याचा काही संबंध आहे का? म्हणून मी नाही. तुम्हाला, हे बघा, मी तुम्हाला काय बोललो, हे वाचायचं नाही, हे वाचायचं नाही, उरलं सुरलं हे काही वाचायची गरज नाही. रिकामा टाइमपास आहे हे, असं काही नाही बरं का. पण एक्झामच्या अँगलने टाइमपास, काही वाचायची गरज नाही. हे पाठ करा फक्त. हा, व्हाईट बोर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त आपल्याला तेवढ्या संख्या पाठ करायच्या आहेत. बोला मग, घचं उत्तर काय येईल? द्विवारम. आणि 4चं उत्तर काय येईल? चतुर्थवारम. कोण आहे चतुर्थ वारम बोललं? कोण बोललं चतुर्थ वारम? चतुर्वारम. सगळ्यांना चॉकलेट पाठवायला लागतील बरं का पोस्टाने. कोण बोललं चतुर्थ वारम? चतुर्थ ही मूळ संख्या आहे. हा, चतुर्थ वारम. हा, क्रमवाचकाला तो आवृत्तीवाचक बनवणार. हा, चतुर्वारम. पुरा कुणाचं तरी आता आवृत्तीवाचक चुकेल का? नाही. हा, आहे कोणी अजून? हा, हर्ष, आता काय वाटतं, कसं वाटतंय? आनंदी हर्ष, आनंद. कसं वाटतंय आता? आनंदी आनंद वाटतोय ना? आणि लाज नाही वाटत आपल्याला की अरे एवढं सोपं असताना पण मी चुकवलं, असं वाटतंय का? किती जणांना असं वाटतं एक्झाम होऊन गेली, ज्यांची एक्झाम होऊन गेली आणि मग आता कळतंय की अरे हे तर एवढं सोपं होतं, असं किती जणांना वाटतं प्रामाणिकपणे? व्हेरी गुड रसिका, व्हेरी गुड. सच अ सिम्पल टास्क. हा सर, मग आधी शिकवायचं ना. असं आपण सगळे पत्ते मी आधी नाही खोलणार ना. चलो, इथपर्यंत कळालं. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट टास्क. आता आवृत्तीपेक्षा, हा थांबा, यांची कंपोजिट वाल्यांचं मिटवून टाकूया. कंपोजिट संस्कृतचे स्टुडंट शोधलं का? हा, बरं. तुमचं काम आहे ना, तसं सोपं आहे. एका अँगलने सोपं आहे, पण दुसऱ्या अँगलने थोडंसं अवघड आहे. पण मी नाही काही करू शकत. आता तुमचं पॅटर्न तसं आहे, म्हणजे ऍक्च्युली कंपोजिटला थोडं सोपं करून द्यायला पाहिजे. मग त्यांनी काही सोपं नाही, अवघड करून दिलेलं आहे. अवघड करून दिलं इन द सेन्स काय आहे, 2 ऑप्शन्स ऑलरेडी देऊन ठेवलेले आहेत. हा, पण आता ह्या 2 ऑप्शन्स मध्ये तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की तिथे ते म्हणजे फ्रिक्वेंटेटिव्ह आहे म्हणून वापरलंय, की सिक्वेन्स म्हणून वापरलंय, की जस्ट प्लेन नंबर म्हणून वापरलेलं आहे. हे तुम्हाला समजून घ्यायला लागेल. तिथे कोणी काही नाही करू शकत. एंटायरचं काम सोपं आहे, कारण कंसात दिलेलं असतं त्यांनी ना आवृत्तीवाचक. नाव फ्रेनिंग आवृत्तीवाचक हे सिम्पल, त्याला वारम जोडायचं आहे, मूळ संख्येला वारम जोडायचं. तुमच्या केसमध्ये तिथे 2 ऑप्शन्स आहेत ऑलरेडी. सो तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ कळायला पाहिजे, देन ओनली यू कॅन राईट डाऊन द करेक्ट आन्सर. हा, बट तुम्हाला त्याही केसमध्ये याचा अर्थ माहिती पाहिजे की संख्या मीन्स मूळ संख्या. देन हिअर इट इज ऑर्डर, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, लाईकवाईज. अँड हिअर वन्स, ट्वाइस, थ्राइस, 4 टाइम्स फ्रिक्वेंटेटिव्ह. अर्थ कळाला तर लिहिता येईल, अदरवाईज नाही जमणार. हा, पण मी एक सांगून ठेवतो, कंपोजिट संस्कृत पेज नंबर 69च्या बाहेर काही विचारलं जाणार नाही एक्झाम मध्ये. आतापर्यंत तरी विचारलं गेलेलं नाहीये, त्याच्यामुळे पुढेही विचारलं जाईल याच्यात काही शक्यता नाहीये. सो एवढं 69 पेज नंबर व्यवस्थित करा, तुमचं काम होऊन जाईल. पेज नंबर 69 व्यवस्थित लर्न करा, काम होऊन जाईल. सो वाक्याचा अर्थ थोडासा लावता आला तर तुम्हाला जमून जाईल, एवढं काही अवघड नाहीये. तुमच्यासाठी अशी दुसरी काही स्ट्रॅटेजी नाहीये कंपोजिट संस्कृत, कारण तुम्हाला ऑलरेडी तिथे 2 ऑप्शन्स आहेत. यू हॅव टू फाइंड इट आउट की तिथे ते ॲज अ कार्डिनल यूज झालंय, ऑर्डिनल यूज झालंय, की फ्रिक्वेंटेटिव्ह यूज झालंय. देर आर नो सो मेनी ट्रिक्स टू टेल यू. चलो, एंटायर संस्कृत मजे करत आहे. आवृत्तीवाचकानंतर सोपं काय? क्रमवाचक असेल. हा, परत सांगतोय मी. क्रमवाचक असेल तर काय करायचं, ते ब्रॅकेट दिलेलं आहे त्याच्या व्हेरी नेक्स्ट वर्ड बरोबर यमक जुळवायचं. प्रथमा स्त्रीलिंग नपुंसकलिंग ओळखावे. लिंगविंग ओळखायच्या भानगडीत नाही पडायचं. हा, यमक जुळवायचं. फक्त स्त्रीलिंगामध्ये फक्त इथे थोडंसं गडबड होऊन जाते कधी कधी, बाकी पुल्लिंग नपुंसकलिंगामध्ये एवढी काही प्रॉब्लेम येणार नाही. यमक जुळवलं तरी ऑलमोस्ट केसेसमध्ये होऊन जाईल. नाहीच समजा तर पुढच्या शब्दाच्या लिंगानुसार आपल्याला रूप वापरायचंय. नियमच मला विचारतात, तर नियम जर विचाराल तर मी काय सांगेन, पुढच्या शब्दाच्या लिंगानुसार आपल्याला त्याचं रूप लिहायचं. फॉर एक्झाम्पल,
श्रीकृष्ण देवक्याः इथे पुढे म्हटलंय अपत्यम. अपत्यम हे काय अष्ट. मग आता काय करायचं, अष्टचं पहिल्यांदा आपण काय बनवणार, क्रमवाचक. ट्राय टू गेट द फॉर्मॅट. नाही 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 रूटवर्ड नाही, फॉर्मॅट. मी काय पद्धतीने सांगतोय, आपल्याला क्रमवाचक विचारलं ना, डोंट हॅपॅझॅडली राईट डाऊन समथिंग. काही नाही काहीतरी एकदम सोपं एकदम सोपं एकदम सोपं, घाई नका करू. पहिल्यांदा त्याचं क्रमवाचक फ्रेम करा. आठचं क्रमवाचक काय बनेल, अष्टम. म जोडतो ना आपण, म. हा राईट. सो म जोडला तुम्ही. म जोडून झाला की त्याच्यानंतर काय करायचं, पुढच्या शब्दाचं म जोडून झाला की त्याच्यानंतर, हा, कारण आता असं लक्षात ठेवायचं तुम्हाला, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ 5च्या पुढे म जोडतात आणि एकादशाच्या पुढे सेम राहतात. हे डोक्यात फिक्स झालं पाहिजे. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ 5 ते 10 म एक्सेप्ट षष्ठ आणि एकादशीच्या पुढे सेम राहतात. सो आपण पहिल्यांदा त्याचं क्रमवाचक तयार करणार. कंपोजिट संस्कृत, ट्राय टू अंडरस्टँड. तुम्हाला तर युक्ती पण नाही बेटा, तुम्हाला तर वाक्याचा अर्थ पण थोडासा लावावा लागेल, त्याच नंतर तुम्ही ते लिहू शकाल. हा प्रश्न तुमच्या दुर्दैवाचा आहे. ओके, एंटायर काम सोपं आहे तसं पाहिलं तर एका अँगल. तुम्ही फ्रेम करून घेणार राईट. क्रमवाचक फ्रेम केलं. क्रमवाचक फ्रेम केल्यानंतर पुढच्या शब्दाचं लिंग बघा. अपत्यम म्हटलंय ना, अपत्यम. अपत्यम इट मीन्स न्यूट्रल जेंडर. तर मग आपण काय करणार, अष्टमम. कळालं की नाही कळालं? येस. सिंपल आहे ते, सिंपल आहे. पुढे बघा, सेकंड मध्ये 10 नंबर आहे आणि पुढे म्हटलंय मासह, ऑब्व्हियसली मॅस्क्युलाइन. पहिले काय करेल, दशम. ते बघ तेच झालं. दशम. दश इज दी रूट वर्ड. त्याचा आवृत्तीवाचक म ने बनवतात. मी एवढ्याच काय डोका पडतोय रे. 1 ते 4 प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थने होतं, त्याच्या पुढे म जोडतात. 11च्या पुढे तर ते पण जोडत नाही. किती वेळा सांगून झालं. तुम्ही पहिल्यांदा ट्राय टू अंडरस्टँड, घाई काही करू नका. क्रमवाचक पहिल्यांदा बनवा, त्याच्यानंतर पुढच्या शब्दाचं लिंग चेक करा आणि त्याच्यानुसार मग इकडे विसर्ग असतो, प्रथमा द्वितीय तृतीय आकारांत होतात, त्याच्या पुढे दीर्घ इकारांत होतात. इट्स सो सिम्पल ऍक्च्युली. पुढे म्हटलंय एक त्याचं क्रमवाचक बनवलं पहिल्यांदा. मी काय बनेल क्रमवाचक पहिल्यांदा, प्रथम. आणि पुढे म्हटलंय उपग्रह, प्रथम राईट. देअर आफ्टर, हा इथे जरा लक्ष द्याल, तले म्हटलंय ना, तले. क्रमवाचक बनवायचं पहिल्यांदा, काही नाही, क्रमवाचक बनवल्याशिवाय रूपाकडे जायचं नाही. हा, तले म्हणजे काय, पहिले तर आपण बनवलं क्रमवाचक, म जोडायचं, 7 म्हटलं सप्तम. आणि नुसतं लिंग नसतं बघायचं, पुढच्या शब्दाचं लिंग वचन विभक्ती हे सगळं बघायचं असतं. काय, लिंग वचन विभक्ती. नाही जमलं तर काही टेन्शन नाही घ्यायचं, त्याच्याशी मग जुळवून टाकायचं. 99% वेळा तुमचं उत्तर बरोबर येईल. 1% नशीब तुमचं फुटकं असेल, आपण काही नाही करू शकत. 99% केसेसमध्ये तुमचं काम होऊन जाणार. 1% नशीब तुमचं, काही नाही केलं जाऊ शकत. हा, यमक जुळवायचं इन द सेन्स, तुम्ही आता अष्टम केलं, सॉरी काय सप्तम केलं, पुढचा शब्द आहे तले, काय होईल, एक्झॅक्टली दॅट्स द आन्सर. हा, पण जर समजा तिथे जर शब्द इकडचा अकारांत आणि तिकडचा इकारांत वगैरे असेल तर यमक जुळवायची युक्ती नाही लागू पडत. नशीब तुमचं जे म्हटलं ते गमतीत म्हटलो, पण करायचं काय तुम्हाला, त्या पुढच्या व्हेरी नेक्स्ट वर्ड त्याचं लिंग वचन विभक्तीचं यमक जुळवायचं असतं. तशी काही कधी गरज पडत नाही, बट सांगून ठेवलं. तर पुढे बघा, भवने म्हटलंय, भवने कोणतं लिंग आहे, एक मिनिट, स्त्रीलिंग आहे सॉरी. हो स्त्रीलिंग. घर स्त्रीलिंग, घर स्त्रीलिंग, घर मालकीन पुल्लिंग, घर मालक नपुंसकलिंग. अरे काय डोकं आहे की काय, भवन म्हणजे स्त्रीलिंग, भवन म्हणजे घर. व्हेरी गुड, चांगलं आहे रे तुमचं, कसं ज्ञान अगाध पाजळता. भवने नपुंसकलिंगी शब्द आहे. नपुंसकलिंग म्हटल्यानंतर पहिल्यांदा मी त्याचं हे तयार करेल, 2चं क्रमवाचक बनवलं, द्वितीय म्हणालो मी मगाशीच, यमक जुळवा काम होऊन जाईल. 99% वेळा काम होणार. बघा ना तुम्ही, चेक करा ना. अष्टम त्याचं आपण केलं अष्टमम, दशमः, प्रथमः, सप्तमे, नंतर द्वितीये, झालं काम. सो मला जर विचारलं तर मी काय करेल, आवृत्तीवाचक असेल मूळ संख्येला वारम जोडेल, क्रमवाचक असेल तर मी पहिल्यांदा क्रमवाचक बनवेल. अति घाई काही कामाची नाही. अति घाई अँब्युलन्स मध्ये जाईल, स्ट्रेचरवर ऍक्सिडेंट होईल ना मध्ये. सो अति घाई काही कामाची नाही.
क्रमवाचक बनवणार. क्रमवाचक कसं बनेल? प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, त्याच्या पुढे म ची रेल्वे गाडी, 11च्या पुढे तर बदलतच नाही. षष्ठ एक तिथला अपवाद आहे. तेवढं लक्षात ठेवलं तर क्रमवाचक बनवायला काय लागतं? त्याला पुढच्या शब्दाबरोबर यमक जुळवून टाकायचं. इज इट सो डिफिकल्ट? नो. उत्तर येत नाही माझं. No. म्हणून मी प्रश्न विचारल्यानंतर मला खरं मोठं आश्चर्य वाटतं की बाबा 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 काय करावं यांना. हा, शाळेतले शिक्षक बरे तुम्हाला. हा, काय काय कसं अवघड करून शिकवायचं त्यांना विचार. एवढं सोपं काम आहे. यमक जुळवा, काम होऊन जाणार. पण क्रमवाचक बनवल्यानंतर यमक जुळवायचं, आधीच नाही. चलो देन उरलं सुरलं आपलं संख्यावाचक. ठीक आहे. तसं पाहिलं ना तर प्रत्येकाचे 2-2 येतात, पण ते 5 असतात. त्याच्यामुळे कुणाच तरी एक उदाहरण विचारलं जातं. आता असं समजा तुम्ही क्रमवाचक आणि आवृत्तीवाचक जरी व्यवस्थित केलं तरी 3 मार्क मिळालेत. 5 पैकी 3 तर तुमचे इथेच फिक्स होतात. हा तर आपला हच्च आहे. हा, मिळवायचे तर मिळाले तर मिळाले, नाही तर नाही. पण हे पण मिळू शकतात. खूप सोपं आहे. काय करायचं माहितीये? हे बघा, इथे पुढे बदलतच नाहीत, ऍज इट इज लिहून टाकायचे. 5च्या पुढची संख्या असेल तर ऍज इट इज लिहिली जाणार. कान उघडे आहेत का तुमचे? येस. काही जण कानात Yes. उघडे का करत भाऊ? चेक. कान उघडे आहेत का प्रत्येकाचे? येस. येस. काय बोललो मी Yes. इतक्यात? मग जसे तसे लिहून टाकायचे. 5च्या पुढचे. सगळे लिहून टाकायचे पाचच्या असेच तसे. पुढचे. नाही, 5च्या पुढचे. 5च्या पुढचा अंक असेल, संख्या असेल, फक्त ऍज इट इज लिहून टाकणार. नो विसर्ग, नो अनुस्वार, नो काना, नो वेलांटी, नो विसर्ग, नो काहीच नाही. ऍज इट इज चा अर्थ होतो ऍज इट इज. आहेत का असे काही? 5च्या पुढचे कोणी आहेत? येस. येस. पहिलंच काय? अष्टादश. अष्टादश. व्हॉट इज आन्सर? अष्टादश. 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 हा, काही ठिकाणी नोट्स मध्ये, डायजेस्ट, मला फोन नाही करायचा परत, नीट ऐका मी काय सांगतोय. डायजेस्ट मध्ये, नोट्स मध्ये काही ठिकाणी तुम्हाला अष्टादशानी अशी काही तर सापडतील. डोंट गेट वरीड. ते पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. ते चुकीचं आहे असं नाही म्हणालो मी. ते पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आपण जे बोलतोय अष्टादश पुराणानी, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्या पुढे किती उदाहरण बघितलं पाहिजे आपण? हा, घ 6. 5च्या पुढे जसं तसं लिहायचं म्हटलं ना. षष्ठ. 6 काय? षष्ठ वा षट. षड. षट किंवा षड. काही ठिकाणी तुम्हाला षटसू वगैरे असं पण दिसेल. डोंट गेट वरीड, काहीही गरज नाही. असेल ठीक आहे, षटसू लिहिलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण षट इज ऑल्सो नॉट रॉंग. देन 78. अष्टसप्ततिः. अष्टसप्तती. संख्या पाठ केल्यात ना तिकडे. अष्टसप्तती, दॅट्स इट. आता राहिलं 1 ते 4. करायचं काय? एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिसरं त्रीणि चत्वारः चतस्रः चत्वारि. पुढच्या शब्दाच्या लिंगानुसार खर्च बदलेल. वेदा. हा, तो वेद, ती वेद की ते वेद? ते वेद. अरे एकच असेल तर अथर्ववेद. काय म्हणशील? ते वेद. एकच वेद असेल तर काय बोलशील? पुल्लिंगी, स्त्रीलिंगी की नपुंसकलिंगी? तो वेद मला वाचता येत नाही की ते वेद मला वाचता येत नाही. अनेक असतील तर आपण ते वेद म्हणणार. कसं चेक करतात? एक वचनाला तो ती ते जोडून एखाद्या शब्दाचं लिंग कसं चेक करणार आपण? एकवचनी रूपाला तो ती ते जोडायचं. नाहीतर म्हणजे समजा मुलगा, सर ते मुलं. अरे बावळटा, एक असला तर काय म्हणणार? कॉमन एक वचनात तो ती ते जोडून बघायचं असतं ना. मग तो वेद, ती वेद की ते वेद? ऑब्व्हियसली अनेक असतील तर ते वेदच म्हणणार आहे ना. हा, सो लिंग तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा, सो वेदाहा पुल्लिंगी आहे. 4चं पुल्लिंगी रूप काय? चत्वार. चत्वार. म्हणून मी तुम्हाला म्हणालो मगाशी पाठ करा. एकः एका एकम द्वौ द्वे द्वे त्रयः तिसरं त्रीणि चत्वारः चतस्रः चत्वारि. बस, 5च्या पुढे बदलतच नाही ते. त्यानंतर महिला. हा, शंका आहे का कुणाला? अरे लिंगाबद्दल कुणाला काही शंका आहे का? महिला हा शब्द कोणत्या लिंगात असेल? स्त्रीलिंग. हा, ते सांगायच्या आधी मला उत्तर सांगायला पाहिजे होतं. काय यायला पाहिजे? तिसरं. तिसरः, त्रयः, तिसरः. म्हणून लिंगानुसार पाठ करा म्हटलं होतं. झालं. आता वरती बघा, इकडे हे जे वरचे 2-3 वाक्य आहेत ती चेक करून घ्या एकदा. तिथे कारण कंसात दिलेलं नाहीये.
छात्राः दिनस्य, त्याच्या पुढे इथे लागलं असं कंसात लिहून ठेवा, आवृत्तीवाचक. 2 आवृत्तीवाचक असं लिहा द्विवारम. कंसात. द्विवारम. त्यानंतर हा खाली परत आवृत्तीवाचक आहे आणि वरती दिले आवृत्तीवाचकेन वाक्यम पूरयेत. आवृत्तीवाचकेन वाक्यम पूरयेत. माता काय येईल पुढे? पंचवारम. पंचवारम. त्यानंतर खाली 3 आलंय तर काय लिहाल? त्रिवारम. त्रिवारम. कंपोजिट संस्कृत बांधणं तुमची काही फारशी मदत केली जाऊ शकणार नाही, कारण तिथे ऑलरेडी तुम्हाला 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. वाक्याचा अर्थ कळायला पाहिजे तुम्हाला, तर लिहिता येईल. बट बेसिकली तुम्हाला हे लर्न ठेवावं लागेल. विदाउट दिस मेमरायझेशन यू कॅनॉट इव्हन गेस करावं लागेल ना तुम्हाला 2 पैकी कोणतं बरोबर आहे. 2 पैकी कोणतं बरोबर आहे. हा पण एक गोष्ट गमतीची लक्षात ठेवा, कंपोजिट संस्कृत, धिस ऍडवाइस संपूर्ण संस्कृती कान बंद करून घ्यायची. एक गंमत लक्षात ठेवा, संयुक्त संस्कृत जर सपोज ऑप्शन मध्ये वारम असा एक ऑप्शन आला, 2 असतील त्याच्यामध्ये एक वारम आलं, वारमचं उत्तर लिहून टाका, तुमचं उत्तर ऑल द टाइम बरोबर येईल. तुम्ही चेक करा, तुम्ही जे उत्तर लिहिलेले त्याच्यामध्ये जिथे जिथे वारम आहे तीच सगळी उत्तर बरोबर आहेत. याच्या बाहेर तुम्हाला वाक्य विचारले जात नाही, वारमची उत्तर बरोबर येऊन जाणार तुमची. ठीक आहे, 1 मार्क तसा मिळाला. 1 मार्क थोडंफार आपलं नशीब, हे शिकवलेलं कळालं असेल तर ठीक, तर होऊन जाईल तुमचं काम. कृतिका हा चेक इट आउट. तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेले आहेत ना, हा म्हणजे बघा इथे जे ऑप्शन्स आहेत, हा इथे याचं उत्तर काय? द्विवारम, इथे पंचवारम, इथे त्रिवारम. म्हणून मी काय बोलतोय, जिथे जिथे ऑप्शन्स आहेत, जिथे वारम जोडलेलं ऑप्शन आहे दॅट वारम इज ऑल द टाइम करेक्ट. इकडे बघा वारम ऑप्शनच नाहीये, इथे जरा चेक करा, इथे पण नाही. इकडे आहे तर इकडे वारंवारच आहे. याच्यातनच विचारणार आहेत, याचा अर्थ काय होतो, ज्या क्वेश्चन मध्ये वारम असेल तिथलं वारम उत्तर बरोबर आहे. उरलेली किती वाक्य तुम्हाला पाठ करायची इन द सेन्स लक्षात ठेवायची आहेत, ती मधली वाक्य फक्त लक्षात ठेवायची आहेत. तीही काम सोपं आहे, तसं एवढं काही अवघड नाही की नाही. अजून कंपोजिट की अर्धवटच राहणार आपण. सोपं ना, आता मी सांगितलं ना, वारंवाले होऊन गेले, मधले राहिले फक्त क्रमवाचक आणि संख्यावाचक. तेवढं तर लक्षात ठेवा. इकडे क्रम असला की क्रम हे करायचं, कसं करायचं ते सांगितलंय मी. ज्याला कळालं नसेल त्याने परत एकदा लेक्चर बघा, अजून काय करणार आहे. चलो, एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स? कोणा काही प्रश्न विचारायचे? प्रश्न नो सर. असेल तर जरूर विचारा, जमलं तर उत्तर देईन मी. चला, आणखी काही कोणाला विचारायचं आहे प्रश्न? प्लीज डू आस्क, अदरवाइज वी वुड स्टॉप. एनी क्वेश्चन, एनी डाउट? सर हा बोला. या टॉपिकच्या रिलेटेड असेल तर आधी विचारा, बाकी दुसरं काय असेल तर नंतर विचारा. या टॉपिकच्या रिलेटेड असेल तर आता विचारा. संभाषा पत्रम सेकंड क्वेश्चन समूह वाचकम लिखत, ते करायचे विचारलं का? जाणार नाही, विचारलं जाणार नाही. आपल्याला एक्झाम मध्ये ना 3च ऑप्शन्स आहेत, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, संख्यावाचक. तुम्ही मागचे सगळे क्वेश्चन पेपर बघून घ्या. सोडण्यासारखं काही खोटं बोल. समूहवाचक मी शिकवू शकतो, मी शिकलेलो आहे, शिकवलेलं पण आहे, बिलीव्ह मी. मी शिकवलं नाही याचा अर्थ काय, ते विचारलं नाही जाणार. सोनवणे सर जेव्हा एखादी गोष्ट नाही शिकवत याचा अर्थ होतो की ते विचारलं नाही जाणार. यू कॅन जस्ट इग्नोर इट. समूहवाचक हा एक प्रकार आहे, मला पण माहिती आहे. इंग्लिशमध्ये त्याला कलेक्टिव्ह नाउन म्हणतात, त्याच्यातून समूहाचा बोध होतो. पण तिथे एक्झाम मध्ये तुम्हाला ऑप्शनच नाही येते. एक्झाम मध्ये 3च ऑप्शन्स आहेत, समूह, क्रमवाचक, संख्यावाचक आणि आवृत्तीवाचक. बट स्टील ऍज अ क्वेश्चन इट्स ओके टू आस्क. अजून कोणाला काय विचारायचं आहे? समूहवाचकाची विचारली जात नाहीत उदाहरणं. चलो, लेट्स स्टॉप हिअर देन. आय होप की हा टॉपिक आता तुम्हाला कळाला असेल आणि पुढच्या वेळी संख्यावाचकात मार्क गेले किंवा मी जे प्रिलिम्स घेतो त्याच्यामध्ये संख्यावाचक गेले असं कुणाचं काही व्हायला नको. चलो, टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट.